आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त साताऱ्यात योगा दिनाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी प्रत्येकाने रोज योगासने करून आपल्या जीवनात योगाला अविभाज्य घटक बनवावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी केले। मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा प्रशासन, जिल्हा क्रीडा अधिकारी व आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने येथील श्रीमंत छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात योगा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। रोज योगासने केल्यामुळे मनशांतीबरोबर आरोग्यही चांगले राहते। योगाची परंपरा हजारो वर्षापासून चालत आली आहे। योगासनांमुळे अनेक व्याधी बऱ्या होत आहेत। रोज योगासने करून आपले जीवन योगामय करा असे आवाहन करत सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या। योगा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून योगा प्रात्यक्षिकं केली। आज देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून ही जागतिक योग दिनाची संकल्पना जगभरामध्ये राबवली गेली। हे 11वे वर्ष आहे आणि गेल्या 11 वर्षामध्ये योग हे महत्त्व जे सगळ्यांना माहीत होतं, पण त्याचं जगभरामध्ये मान्य किंवा जगमान्य करणं हे काम पंतप्रधान मोदीजींनी करून दाखवलं। आज देशभरामध्ये सगळीकडे जागतिक योग दिन साजरा होतोय, जगामध्ये साजरा होतोय, अनेक देशांमध्ये साजरा होतोय। आज आपल्या इथं सुद्धा त्या निमित्तानं सातारामध्ये छत्रपती शाहू स्टेडियममध्ये जिल्हा प्रशासन, मान्य कलेक्टर साहेब, पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज अतिशय चांगलं योगाचं जे आहे ते शिबिर या ठिकाणी विविध संस्था जे आहेत आणि सर्व इथं आलेले प्रशिक्षणार्थी, त्याचबरोबर सर्व अकॅडमीची पण मुलं सगळ्यांच्या उपस्थितीत झाला। आणि मगाशी जसं आपण सांगितलं की योग ही जीवनशैली झाली पाहिजे। हे नुसतं व्यायामाचा प्रकार नाही, तर हे मनाला पण शांती आणि मन पण तंदुरुस्त ठेवण्याचा, स्थिर ठेवण्याचा योगच्या माध्यमातून होतं, ही वस्तुस्थिती आहे। त्यामुळे सर्वांना मी या जागतिक योग दिनाच्या निमित्तानं शुभेच्छा देतो। हा योग दिवस एका दिवसा केला जातो, पण तो कायमस्वरूपी केला जात नाहीये, त्याबद्दल आपल्याला शेवटी एक दिवस असा एकच असतो, पण रोज योग तर सगळ्यांनी केले पाहिजे आणि करतात। म्हणजे लोकांना आता व्यायामाचं, तब्येत नीट ठेवण्याचं वगैरे सगळं हे आत्ताच्या सगळ्या या ज्याला आपण धकाधकीचं जीवन म्हणतो, सगळ्यांना ह्याचं महत्त्व कळालेलं आहे। पण हे योग दिन हा जगामध्ये साजरा व्हावा ही एक संकल्पना होती आणि त्याप्रमाणे जसं शेवटी कसं आहे, सण जे येतात ते एकच दिवस असतो। आपण रोज काय सण कुठेही साजरे करत बसत नाही। जे आपल्याला ठरलेलं असतं आपल्या पंचांगामध्ये किंवा ह्याच्यात, त्याप्रमाणे आपण सण, तिथी, पुण्यतिथी वगैरे साजरा करतो। तसंच योग दिनाचं आहे, फक्त ह्याचा प्रसार झाला पाहिजे, म्हणजे झालेलाच आहे, झाला पाहिजे हे म्हणणं जरा चुकीचंच होईल, पण जगभरामध्ये योगाचा प्रसार आणि त्याचं महत्त्व जगभरामध्ये कळालेलं आहे। 10वी 12वी नंतर पुढे काय? हॉटेल मॅनेजमेंट करून पंचतारांकित हॉटेल्स व जहाजावरील शेफ व्हायचंय तर मास्टरी फक्त इथेच। 1000 विद्यार्थी क्षमतेचे व शासन मान्य शिष्यवृत्ती प्राप्त हॉस्पिटॅलिटी शिक्षणाचे माहेरघर। आता 3 एकर भव्य आणि निसर्गरम्य परिसरात भरपूर थेरी आणि प्रॅक्टिकल साठी अत्याधुनिक रचनेचे 50,000 स्क्वेअर फूट मध्ये प्रशस्त ट्रेनिंग रेस्टॉरंट, सुसज्ज 8 ट्रेनिंग किचन्स, अल्ट्रा मॉडर्न क्लासरूम्स, फ्रंट ऑफिस, हाऊसकीपिंग आणि कॅफेटेरिया। 3 एकर मध्ये प्लेग्राऊंड, पार्किंग व लॉन
जहाजावरील प्रदीर्घ अनुभवी व बेस्ट कलिनरी एज्युकेटर हा राष्ट्रीय पुरस्कार सन्मानित आणि इंडियन यंग शेफ्स असोसिएशनचे व्हाईस प्रेसिडेंट शेफ देव बरोबर शिका डिग्री डिप्लोमा व शिपिंग कोर्सेस आतापर्यंत 3500 विद्यार्थ्यांचे करिअर घडवणाऱ्या देश विदेशात ट्रेनिंग व इंटर्नशिपची खात्री देणाऱ्या शासन मान्य शिष्यवृत्तीचा लाभ देणाऱ्या कॉलेजमध्ये आजच प्रवेश करा। पत्ता शेफ्स किचन हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट शाहू मार्केट यार्ड रेल्वे क्रॉसिंग जवळ कोल्हापूर। संपर्क